नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता कसं झालंय बघा, आता कसं झालंय सगळ्या गाव पोरांना काय करण्याची वेळ आली बघा. नुसतं भिंड करदुडे सोडायचे, नुसतं हिंडाची वेळ आली बघा. आता अवघड परिस्थिती झाली बघा. जिथं जायची पोरीचं चंद झाली, जिथं जिथं जाशान तुम्ही तिथंच असं बघा. आता जिथं गेलो आणि मी तिथं बिन आता शेतकरी नवरा नकोच म्हणतो, कोणी बी म्हणतं शेतकरी नवरा नको, ते चीट गेलं पाहिजे म्हणतं. आता कोणी बी कसं म्हणतं चीट गेलं पाहिजे. मग आता चीट गेलं कोणत्या पद्धतीने पाहिजे तेच माहीत नाही मला. खांब्याला चीट गेलं पाहिजे, घराला चीट गेलं पाहिजे, कंपनी चीट गेलं पाहिजे. याच्यातून तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या, कोणतं शेतकरी नवरा पाहिजे. आता मित्रांनो, एक विचार जर केला, शेतकरी नवरा हे सगळ्यांना नाही भेटत. आता काय सांगा तुम्हाला, आता शेतकरी तर सारेच आहे. शेतकरी माल नाही पिकवला तर वर काय ऑटोमॅटिक काय मुली का ढगाने येणार आहे, येणं नेणार आहे का सांगा तुम्ही. तर मित्रांनो, असं झालं आहे शेतकऱ्यांच्या पुढं. म्हणजे अशी परिस्थिती झाली आहे आता की शेतकऱ्यांच्या पोराला पोरी मिळणं लय अवघड झाले बघा. आता शेतकरी कुठूनच पोरी पाहून आणतील, कुठूनच नाही, असं अवघड झालं आहे शेतकऱ्यांच्या मुलांना. तर मित्रांनो, असं न करता आपण शेतकरी मुलाला पोरी द्यावी अशी माझी नम्र विनंती. तर मित्रांनो, काय झालं बघा, तुम्हाला सांगतो मी आता संपूर्ण गोष्ट. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मित्रांनो, असं झालं आहे बघा की आता तुम्ही चिट द्या, कोणी बी काय म्हणून राहिलं की कोणी चिटगेल आहे का. आता याला चिटगेल कुठून पाहून द्या. तरी एक विषय जरा केला तर कोणी बी काय म्हणतं कंपनीत पाहिजे. तर कंपनीत मित्रांनो, आता शेतकऱ्यांना जे शेतकरी मुलगा आहे तो शेतात पिकवणार का कंपनीत जाणार सांगा तुम्ही. आता ज्या शेतकरी मुलाचे मायबाप म्हातारे झाले की ते म्हातारे झाले, त्यांनी आता ज्याचे मायबाप म्हातारे झाले, आता ती शेतकरी मुलगा आहे आणि त्याला जरा म्हणलं तो आता त्याला मुलगीच नाही द्यायची, त्याचे मायबाप म्हातारे झाले, त्याचे मायबाप काय करणार. आता त्याला स्वतः खाऊ टाकून भाकरी खाणे ना. तर आता शेतकरी मुलाला कोण पोरी देणार बाबा. आता अवघड परिस्थिती झाली आपली शेतकरी मुलाची. तर मित्रांनो, माझं म्हणणं असं आहे की शेतकरी मुलगा हा कोरोना टाईमच समजला असेल सगळ्यांना. तर म्हणजे कसं मित्रांनो, की आता अशी परिस्थिती झाली आहे का शेतकरी मुलाला काय काय लागतं. दारू पितो का, तमाक खातो का, काही बी बिडी पितो का, सिगरेट पितो का, काही पण विचारतात. मग माझं म्हणणं असं आहे की काही पण विचारतात काहून, की मित्रांनो आता शेतकरी मुलाला, आता शेतकरी मुलगा नाहीच बनला, सगळे जर कंपनीत गेले तर शेती कोणा चालवायची. तर मग आपली जे मम्मी पप्पा असणार आहे ते तर म्हातारे होऊन जाणार आहे. तर मग शेती कोण करणार. मग अशी बी परिस्थिती होणार एक दिवस. तर मग सांगा तुम्ही, अशी जर परिस्थिती व्हायला लागली तर कसं होईल. तर मित्रांनो, त्याच्यामुळे म्हणतो शेतकरी पोरांचं असं आहे की शेतकरी पोरं शेतात काम करून राबून आणि साहेबीने सोंगून माड्यावर कापसं वाहून इतकी परेशानी असते शेतकऱ्यांची, तुम्हाला समजत नाही का. तर मित्रांनो, माझं म्हणणं असं आहे की जे शेतकरी मुलं लग्न करणार नाही त्यांचं का असं म्हणणं आहे की जे शेतकरी मुलासारखं जीवन कुठं नाही मित्रांनो. शेतकरी मुलगा म्हणजे असं आहे की जे कंपनीत जाणार आहे मित्रांनो, त्यांचं तर खूप अवघड आहे. त्यांना आता एक विचार जर केला तर आपल्याकडे चांगला आहे. तर कंपनीवरती 6 ते 6 आहे ना, आपल्या शेतकऱ्याच्या वावरामध्ये तुम्ही सकाळी 10ला जर गेले आणि आपल्या जीवावर जर का शेतामध्ये जाण्याचं जीवावर जर आलं, आपण घरी जर आपलं कोणी म्हणणार नाही. आणि कंपनीमध्ये जवळपास 6 ते 6 काम घेतात, मध्ये सोडत नाही. त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो, शेतकरी म्हणजे हा याचा राजा आहे. शेतकरी हा पोशिंदा आहे आपला. तर म्हणून म्हणतो की शेतकऱ्याला सपोर्ट करा मित्रांनो. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.